देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे। मात्र या लॉकडाऊनमुळे ऑटो चालकांचे हाल बेहाल झाले आहे। खायला अन्न नाही, आजाराला दवाई घ्यायला ऑटो चालकांकडे पैसे उरले नाही। विदर्भ ऑटो रिक्षा फेडरेशनने ऑटो रिक्षा चालकांची अवस्था सांगणारे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले, मात्र अद्याप या पत्रांना कुणीही महत्त्व देण्यायोग्य समजले नाही आणि त्यामुळे आता ऑटो चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे। अशातच आता ऑटो चालक मुख्यमंत्र्यांकडे आशेचा डोळा लावून बसलेला आहे की ते दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातल्या ऑटो चालकांना 5,000 रुपये महिना मदत म्हणून देतील। माझं नाव राजू इंगडे आहे। मी ऑटो संघटनेचा विदर्भ फेडरेशनचा उपाध्यक्ष आहे। कोरोना महामारीच्या मुळे देशामध्ये संपूर्ण ऑटो रिक्षा हा 6 हप्त्यापासून बंद आहे। संपूर्ण रोजगार बंद असल्यामुळे ऑटो रिक्षा चालकांवर उपासमारीची पाळी आलेली आहे। शासन प्रशासनातर्फे कसल्याही प्रकारची दखल ऑटो रिक्षा चालकांची घेण्यात आलेली नाही। आम्ही संघटनेतर्फे अनेकदा विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना सुद्धा निवेदन दिले, डिव्हिजनल कमिशनर यांना निवेदन दिलेलं आहे, पालकमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांच्यासोबत नागपूर जिल्ह्याचे अनेक मंत्री उपस्थित होते। नागपूर शहरातल्या ऑटो रिक्षा चालकांच्या अनेक ऑटो रिक्षा चालकांची आम्ही लिस्ट तयार करून दिलेली असून सुद्धा गेल्या 4 हप्त्यापासून कसल्याही प्रकारची शासनानं आमच्या संदर्भात दखल घेतलेली नाही। आम्ही या राज्यातले नागरिक आहोत। आम्ही सुद्धा हातमजुरी करून जीवन जगणारे लोक आहोत। रोज कमवतो, रोज खातो, पण गेल्या 6 हप्त्यापासून आमच्यावर इतकी भयंकर परिस्थिती आलेली आहे की अनेक ऑटो रिक्षा चालक आमचे भाड्याने ऑटो रिक्षा चालवतात, भाड्याने राहतात, अनेक बिमारीने ग्रस्त आहेत। त्यांना कसल्याही प्रकारची मदत कोणत्याही संस्थेतर्फे किंवा NGO तर्फे किंवा शासन प्रशासनातर्फे देण्यात येत नाही। अनेकदा प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आमच्या समस्याला घेऊन अनेक हे आलेलं आहे न्यूज, तरी पण या शासनाने उद्धव ठाकरे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा दखल घेतली नाही। महाराष्ट्र राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात 20 लाखाच्या जवळपास ऑटो रिक्षा चालक राहतात आणि त्या ऑटो रिक्षा चालकांची हालत इतकी खराब झालेली, इतकी दयनीय झालेली आहे की सरकार मातीगोड्याचं काम करणाऱ्या असंघटित कामगारांना मदत करते, पण जे लोक रात्रंदिवस या राज्यामध्ये, या देशामध्ये निस्वार्थपणे सेवा करतात, लोकांना न्याय करतात, लोकांच्या सुखदुःखामध्ये आमचा मोठ्या प्रमाणात वाटा असतो। हा व्यवसाय सेवेचा असून सुद्धा हे शासन आमची दखल का नाही घेत, हे खूप मोठी शोकांतिक आहे। महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर ऑटो रिक्षा चालकांची दखल घेऊन त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे। ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने केली त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केली पाहिजे, कारण की ऑटो रिक्षा चालक आता लॉकडाऊन पुन्हा 2 हप्त्याकरिता वाढलेला आहे। आता आमच्याकडं अशी अवस्था आहे की जे राशनमध्ये जे कंट्रोलमधून राशनिंग मिळतो ते सुद्धा पुरत नाही, कारण ते एका माणसाला 3 किलो 2 किलो अशा भावाने आणि 3 रुपये 2 रुपये असे रेट्स करून असं मोजक्या माफक दरात ते धान्य देतात। ते धान्य अपुरे असते, ते पुरणारे नसते, ते मदत आमच्या काही कामात नाही। ते दिलं तरी मग बाकीचे ज्या घरगुती लागणारे जे आहे, गॅस सिलेंडर आहे, भाजीपाला आहे, आरोग्याकरिता औषध आहे, याकरिता पैसे कुठून आणणार? ऑटो रिक्षा चालक एकदमच हालाकून गेलेला आहे। ऑटो रिक्षा चालकाची हालत इतकी दयनीय झाली आहे की आम्ही प्रतिनिधित्व करत असताना आम्हाला अनेक ऑटो रिक्षा चालक फोन करतात की राजू भाऊ काय झालं, तुम्ही जे शासनाला मागणी केली आहे की मदत करा म्हणून, शासन का दखल नाही घेत? एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यात ऑटो रिक्षा चालक असतात, ते काय नागरिक नाही का? ते काय या समाजाचा हिस्सा नाही का? मग का नाही दखल घेत? हे आम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारतात। खूप दुःख वाटते असं म्हणताना की या शासनाने का नाही बा आमची दखल घेतली? एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही मजदूर लोक असून तर आमचं म्हणणं एवढंच आहे की शासनाने लवकरात लवकर आता 2 हप्त्याचा जो लॉकडाऊन वाढला त्याच्यामध्ये तरी आता मदत करावी, अन्यथा ऑटो रिक्षा चालक उपासमारीनं मरेल आणि नाईलाज तो आपला ऑटो रिक्षा घेऊन रस्त्यावर धावेल, लॉकडाऊन तोडेल, शासनाचा कायदा हाती घेईल, कारण की मरण्यापेक्षा तो जगणं स्वीकार करेल आणि लॉकडाऊन तोडून आपला व्यवसाय करण्याकरता तो रस्त्यावरही नाही। याला जबाबदार फक्त शासन प्रशासन राहील।
याची दखल महाराष्ट्र राज्य आणि संबंधित जे पालकमंत्री नितीन राऊत यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेले आहे. ते नागपूर शहराचे पालक आहे, त्यांनी सुद्धा दखल घेतली नाही. त्यांच्या आजूबाजू ज्या वस्तीमध्ये ते राहतात त्या वस्तीमध्ये हजारो ऑटो रिक्षा चालक राहत असतात, पण त्यांनी सुद्धा याच्याकडे कानाडोळा केलेला आहे. हो आम्ही करू. नितीन राऊत जे पालकमंत्री आहेत त्यांना सुद्धा लेखी निवेदन दिलं. त्यांना ऑटो चालकांची काय परिस्थिती आहे हे सुद्धा आम्ही समजून सांगली की साहेब तुम्ही लवकरात लवकर ऑटो रिक्षा चालकांना मदत करा, नाहीतर अन्यथा ऑटो रिक्षा चालक हा उपासानं मरेल, त्याचा परिवार उद्ध्वस्त होईल आणि तो अत्यंत दारिद्र्य रेषाखाली जीवन जगत आहे. कारण की त्याला ऑटो रिक्षाशिवाय दुसरा कुठलाही इन्कम सोर्स नाही आहे. तो रोज कमावून रोज खाणारा वर्ग आहे. म्हणून आपण मदत करा अशी विनंती आम्ही केल्यानंतरही नितीन राऊत जे पालकमंत्री आहे नागपूर शहराचे, त्यांनी सुद्धा कसल्याही प्रकारची मदत केली नाही. त्यांचा सुद्धा मी या इंटरव्ह्यूच्या द्वारे निषेध करतो की असे जर पालकमंत्री असतील तर त्यांचा काय उपयोग आहे. जे पालक या राज्याच्या जनतेच्या जर ते विचार करत नसतील, त्यांच्या दुःखात साथ नाही देत असतील आणि सरकारच्या धोरणानुसार हे लॉकडाऊन आहे ना, त्याच्यामध्ये ऑटो रिक्षा चालकांचा मोठा सहभाग आहे. आमचा एकही ऑटो रिक्षा चालक लॉकडाऊन तोडून व्यवसाय करत नाही. आम्ही संपूर्ण शासनासोबत आहोत, शासनाला पूर्णपणे मदत करत आहोत, शासनाच्या बाजूशी उभे आहोत आम्ही. नाही तर आम्हाला कोणीही बंद करण्याची ताकद या देशामध्ये नाही आहे. ऑटो रिक्षा चालक हा स्वयंपूर्तीनं रोजगार करणारा ऑटो रिक्षा आहे चालक आहे, त्याच्यामुळे आम्हाला बंद करणं हे तर खूपच कठीण काम आहे. तरी पण आम्ही माणुसकी या नात्यानं या देशाचे नागरिक आहोत, या राज्याचे नागरिक, या शहराचे नागरिक आहोत, म्हणूनच आम्ही शासन प्रशासनाच्या सोबत आहोत, कायद्यासोबत आहोत. म्हणून आमच्या ऑटो रिक्षा चालकांना मदत केली पाहिजे एवढीच विनंती माझी आहे या प्रसंगी. धन्यवाद. मैं जावेद शेख, अध्यक्ष टाइगर ऑटो रिक्शा संगठना नागपुर, और टाइगर ऑटो रिक्शा संगठना जो है ये विदर्भ ऑटो रिक्शा चालक फेडरेशन से संलग्न है। 22 मार्च से पूरे भारत देश में लॉकडाउन शुरू हुआ। आज तकरीबन 42 से 44 दिन हो चुके हैं और ऑटो रिक्शा चालक जो है ये रोज कमाकर खाने वाला वर्ग है। अगर ये 2-4 दिन इनके ऑटो नहीं चलते हैं तो इनका पूरा महीने भर का मेंटेनेंस बिगड़ जाता है। तो 42-44 दिन तो ये लॉकडाउन को ही है, लेकिन उससे पहले से ही कोरोना वायरस का जो है लोगों के दिल और दिमाग में डर और खौफ बैठ गया था। तो लॉकडाउन होने के पहले से ही समझ लो 10 दिन 15 दिन पहले से ही ऑटो के धंधे वैसे भी कम हो चुके थे और ऑटो चलना वैसे भी कम हो चुका था। तो आज तकरीबन 1.5 महीने से भी ज़्यादा हो चुका है और ऑटो बंद है। ऐसे में हमारे ऑटो रिक्शा चालकों ने क्या करना चाहिए, किस तरीके से खाना चाहिए, किस तरीके से अपने परिवार का उदर निर्वाह करना चाहिए, ये बहुत बड़ा सवाल हमारे सामने खड़ा होता है। अब ऑटो रिक्शा चालकों को और उनके परिवार को मदद मिले, इसलिए विदर्भ ऑटो रिक्शा चालक फेडरेशन के सम्माननीय अध्यक्ष और टाइगर ऑटो रिक्शा संगठन के मार्गदर्शक मेरे गुरु विलास भालेकर साहब ने 25 मार्च को महाराष्ट्र के मुख्यमंत्री, महाराष्ट्र के परिवहन मंत्री, महाराष्ट्र के विधानसभा के अध्यक्ष नानाभाऊ पटोले और पालक मंत्री नितीन राऊत साहब, कलेक्टर साहब, इन सभी लोगों को निवेदन दिया गया कि हमारी ओर ध्यान दिया जाए, हमारे अनाज पानी की व्यवस्था कीजिए। लेकिन देखा ये गया है कि जो राशन कार्ड धारक है उन्हीं लोगों को राशन मिल रहा है पर कैंडिडेट को 5 किलो। और भी अभी ये 25 अप्रैल को फिर से विलास भालेकर जी ने पृथ्वीराज चौहान साहब जो पहले सीएम थे, नानाभाऊ पटोले साहब, बाड़ा साहब थोरात साहब, इन सभी लोगों को और मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहब फिर से दोबारा ऑटो रिक्शा चालकों की समस्याओं के ऊपर ध्यान दिया जाए। फिर से उन्होंने पत्रक लिखे, पेपर के माध्यम से, मीडिया के माध्यम से कई बार ऑटो रिक्शा चालकों की मांगों को पहुंचाने का काम विलास भालेकर साहब ने सतत करते आ रहे हैं। लेकिन जो राशन, मेरा कहना यह है कि जो राशन जो मिल रहा है, गेहूं, चावल और दाल,
किसी भी व्यक्ति की जो जिंदगी है क्या सिर्फ गेहूं चावल दाल पर ही चलती है क्या? आज देखिए आप, गेहूं चावल दाल और उन लोगों को मिल रहा है जिनके पास में राशन कार्ड है, लेकिन जिनके पास राशन कार्ड नहीं है उनका क्या? और शुरुआत तो यहीं से होती है गरीब व्यक्ति के जीवन की, कि वो गेहूं तो ला लेगा लेकिन उसको पिसाने के लिए पैसे की जरूरत पड़ती है। तेल है, नमक है, हिरोती है, सब्जी भाजी है, दूध है, और भी आपको बहुत ही महत्वपूर्ण बात तो मैं ये बता दूं कि 1.5 महीने से तकरीबन हमारे ऑटो रिक्शा बंद होने के वजह से आज हमारे ऑटो के परिवार वाले या ऑटो चालक, किसी को बीपी की शिकायत है, किसी को शुगर की शिकायत है, तो मेडिसिन भी तो लगती है। तो ऑटो चालक के साथ साथ उनके परिवार के भी सदस्यों को बीमारियां हैं, तो उनको भी मेडिसिन लगती है। तो हम लोगों ने खाना या फिर अपने परिवार की दवा वगैरह लेके आना, कई ऑटो रिक्शा चालक ऐसे हैं जिनके किराए के मकान हैं, अब उन्होंने किराया कैसा देना है। अभी पिछले बार जब पहली बार जो लॉकडाउन हुआ था तो सरकार ने ऐसी घोषणा की थी कि जिन लोगों के ऊपर लोन है, गाड़ी के ऊपर कर्जे हैं, तो उन लोगों से हफ्ते वसूले नहीं किए जाएंगे। मैं आपके जानकारी के लिए बता दूं, बैंक यूनियन बैंक जो है, इन्होंने पिछले माह भी ऑटो चालकों की जो है वो इंस्टॉलमेंट काटे और इस माह भी काटे हैं। तो आप बताइए, एक तरफ सरकार कुछ और बोलती है और करते कुछ और है, तो कैसा है? ऑटो चालक बैंक की इंस्टॉलमेंट भी कहां से भरेगा और खिलाएगा कहां से, परिवार को कहां से पालेगा? कोरोना जो बीमारी जो आई हुई है, इसका ऑटो रिक्शा चालक पूरी तरह से पालन कर रहे हैं, लेकिन मुझे ऐसा लगता है कि ऑटो रिक्शा चालक जो है हमारे, वो कोरोना 19 से तो बच जाएंगे, लेकिन भूखमरी से वो बहुत बड़ी तादाद में मरते चले जाएंगे अगर सरकार ने हमारी ओर ध्यान नहीं दिया। तो मेरी सरकार से इतनी गुजारिश है, इतनी विनती है कि जिस तरीके से दिल्ली सरकार ने वहाँ के ऑटो रिक्शा चालकों को उनके अकाउंट में 5-5 हजार रुपये डाल रहे हैं, उसी तरीके से, उसी प्रकार से हमारे महाराष्ट्र सरकार ने भी हमारे ऑटो रिक्शा चालकों के अकाउंट में 5-5 हजार रुपये डालकर हमारे ऑटो रिक्शा चालकों की मदद करना चाहिए। लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये बोलताना सर्वात अगोदर 24 तास माझ्या दारापर्यंत येऊन माझा इंटरव्ह्यू या संदर्भात ऑटो रिक्षाच्या समस्येच्या संदर्भात आपण घेत आहात, त्याबद्दल मी 24 तासचं हार्दिक अभिनंदन करतो, धन्यवाद तुम्हाला अदा करतो। आणि लॉकडाऊन होऊन किमान आता 40-42 दिवसाचा कालावधी लोटून गेलेला आहे आणि या कालावधीमध्ये ऑटो रिक्षा पूर्णपणे घरामध्ये बंद आहे, कोंडून टाकलं आहे। आपल्या परिवारासोबत ऑटो रिक्षा चालकांनी कोंडून टाकलेलं आहे स्वतःला। सरकारने पहिल्यांदाच अशा मोठ्या प्रमाणामध्ये हा एवढा मोठा संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांचा सहकार्य असताना ऑटो रिक्षा चालकांचाही तेवढाच मोठा सिंहाचा वाटा या लॉकडाऊनमध्ये आहे। आणि फक्त अपेक्षा एवढीच आहे ऑटो रिक्षा चालकांची की ऑटो रिक्षा चालकांच्या दररोजच्या पोटावर, म्हणजे पोटावर, हातावर पोट आहे आणि हातावर पोट असताना दररोज कमवणे, दररोज खाणे आणि दररोज कमवणे, दररोज खाणे अशी अवस्था असताना सुद्धा आज सगळीकडेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किमान आज 15 लाख ऑटो रिक्षा चालक आपापल्या दारामध्ये, आपापल्या घरामध्ये कोंडून ठेवलेले आहे लोकांनी, आपल्याला स्वतःला, आपल्या परिवाराला। आणि अशा वेळी सर्व मजदूर वर्गांचं, सर्व कामगारांचं, सर्व गोरगरिबांकडे राज्य सरकार लक्ष पुरवत आहे। आम्ही त्या राज्य सरकारचा सुद्धा धन्यवाद या ठिकाणी करतो आहे। परंतु ऑटो रिक्षा चालकसुद्धा हा श्रमिक संघटनेमध्ये येतो, कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना हा या समाजाचा घटक आहे। त्याची परिस्थिती गरिबापेक्षाही खालच्याच दर्जाची आहे। गरिबाच्याच क्षेत्रामध्ये तोही येतो आणि श्रमिकांच्या क्षेत्रात येतो, म्हणून त्याला किमान या राज्य सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याच्याकडे चांगल्या नजरेने त्यांच्याकडे बघावं आणि जो आज त्याच्या घरातील अनाज पाणी, धान्य, पैसा
सर्व संपुष्टात आलेलं आहे आणि अशा वेळी तो उपासमारीने मरू नये, तो ऑटो रिक्षा चालक जगला पाहिजे आणि ही भूमिका राज्य सरकारने ठेवून किमान त्याला दरमहा 5,000 रुपये या राज्य सरकारने द्यावे, जेणेकरून तो आपला उदरनिर्वाह, आपला परिवाराचं लालन पालन पोषण करू शकेल, अशी ही अवस्था आहे. आणि या लॉकडाऊनमध्ये ऑटो रिक्षाचा चालकांचा पूर्णपणे राज्य सरकारला, या केंद्र सरकारला समर्थन आहे, साथ आहे, पाठिंबा आहे. परंतु आम्ही कडकडीची त्यांना विनंती करतो की त्यांनीसुद्धा ऑटो रिक्षा चालकांच्या या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे आणि त्यांच्या परिवाराला आणि ऑटो रिक्षा चालकाला जगवावे. ह्या आजच्या प्रसंगी मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारना विनंती करतो. समजा की लॉकडाऊन समोर वाढले आणि सरकारने तुमची जे मागणी आहे ते पूर्ण नाही झाली तर काय करणार तुम्ही? ही मागणी नाही आहे. खरं जर पाहिलं तर ही मागणी अजिबातच नाही. ही राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. कारण की स्वतःहून ऑटो रिक्षा चालकांनी हा बंद पाडलेला नाही आहे. आणि जी परिस्थिती उद्भवलेली आहे संपूर्ण देशामध्ये, त्या परिस्थितीला ऑटो रिक्षा चालकसुद्धा साथ देत आहे. आणि अशा वेळेस सरकारने पूर्णपणे ऑटो रिक्षा चालकांच्या परिवाराकडे दुर्लक्ष करू नये. त्यांनाही पूर्णपणे या ठिकाणी अन्नधान्याची आणि आर्थिक मदत या ठिकाणी पुरवावी. भविष्यात हा लॉकडाऊन समोर वाढला तर मला असं वाटतं की आज उपासमारीची वेळ तर येऊन ठेपलेलीच आहे, पण घरामध्ये ह्या कोरोनाच्या बिमारीने लोक ऑटो रिक्षा चालक मरणार नाहीत, परंतु उपासमारीने नक्कीच ऑटो रिक्षा चालक या ठिकाणी मरणार आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून आम्ही समोरचं काही आंदोलन वगैरे ही तर भूमिका करूच शकत नाही. आणि आमची ती अवस्थाही नाही आणि आमची ती परिस्थिती नाही, आमची ती मानसिकताही नाही. आम्ही पूर्णपणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला समर्थन करण्यासाठी या ठिकाणी आहोत. आणि म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आवर्जून आमच्या ऑटो रिक्षा चालकांच्या बांधवांकडे, त्यांच्या परिवाराकडे लक्ष द्यावं आणि त्यांना आर्थिक आणि अन्नधान्याचा पुरवठा करावा ही विनंती आहे. मी विदर्भ ऑटो रिक्षा चालक फेडरेशनचा महासचिव आनंद चौरे, नागपूरमधून बोलत आहे. नमस्कार, मी विदर्भ ऑटो रिक्षा चालक फेडरेशनचा अध्यक्ष विलास भालेकर. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन करू इच्छितो की विदर्भातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा चालकांची दयनीय अवस्था झालेली आहे. विगत 42 दिवसांपासनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे आणि ज्याच्यामुळे महाराष्ट्रातील 15 लाख ऑटो रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये ऑटो रिक्षा चालकांना हातभार लावण्याची गरज आज महाराष्ट्र सरकारची आहे. मागच्या महिन्यामध्ये विदर्भ ऑटो रिक्षा चालक फेडरेशनच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, सन्माननीय परिवहन मंत्री महोदय, महाराष्ट्र विधानसभाचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोलेजी, सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब जे महसूल मंत्री आहेत, या सर्व लोकांना विदर्भ ऑटो रिक्षा चालक फेडरेशनच्या वतीने आम्ही निवेदने पाठवलेली आहेत. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितीन राऊत साहेब यांनासुद्धा निवेदन देण्यात आलेलं आहे. पण अद्याप आज 1 महिना लुटून या निवेदनांवर कुठलंही सरकारने पाऊल उचललेलं नाही. ही फार महाराष्ट्रातील 15 लाख ऑटो रिक्षा चालकांच्या मनावर आघात करणारी ही बाब आहे. आणि म्हणून माझी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना ही विनंती आहे की ज्या पद्धतीनं आपण मधामध्ये वारंवार आपण लोकांसमोर येत आहे, लोकांशी संवाद साधताय आणि संवाद साधत असताना आपण लोकांना धाडस बांधताय, लोकांना हिंमत देत आहे आणि आपण दिलेल्या हिमतीच्या भरोशावर आज महाराष्ट्रातले लोक आपल्या पाठीशी उभे आहेत. ज्या पद्धतीनं आपण मागच्या वेळेला बोललात की या महाराष्ट्रामध्ये ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी राजकारण करावं, राजकारणाशी मला काही घेणं देणं नाही,
पण महाराष्ट्रातला माणूस जगला पाहिजे, तो जिवंत राहिला पाहिजे याची प्राथमिकता आपण दर्शवली. त्याच अनुषंगाने मी आपल्याला विनंती करू इच्छितो की या महाराष्ट्रातला ऑटो रिक्षा चालक जगला पाहिजे, तो उपासाने मरू नये, तो भूकबडीने मरू नये. आज त्याच्यावर अनेक संकटं आलेली आहेत. आज 40-42 दिवसांपासून त्याचा ऑटो रिक्षा बंद आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्याचं पोट जे आहे ते हातावर होत आहे आणि त्यामुळे आज त्याच्याकडे खायची प्रॉब्लेम, चहाची प्रॉब्लेम, दुधाची प्रॉब्लेम. जर तो भाड्याने राहत असेल तर त्याला घर भाडं कसं तो देईल, हा सगळा त्याच्यासमोर फार मोठा विषय येऊन कोसळलेला आहे. आज त्याच्याकडे पैसा नाही. सरकारच्या वतीनं आपण गहू देत आहे, तांदूळ देत आहे. केंद्र सरकारच्या वतीनं 5 किलो तांदूळ देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आणि ते पूर्ण करत आहेत. आपणसुद्धा महाराष्ट्रातील जनतेला गहू आणि तांदूळ देत आहेत. पण मला सरकारला एक विनंती करायची आहे की खरोखरच एका माणसाला 2 किलो 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ 5 किलो दिल्याने त्या एका माणसाचा 5 किलोमध्ये महिना निघेल का हो, याचा विचारसुद्धा सरकारने करण्याची गरज आहे. कारण की फक्त गहू आणि तांदूळ दिल्याने होणार नाही, तर त्याला तेलही लागतं, त्याला मीठही लागतं, त्याला मसालाही लागतो, त्याला अनेक गोष्टी लागतात आणि या सगळ्या गोष्टी घेण्याकरिता त्याला पैसाही लागतो. आज आपण गहू आणि तांदूळ देत आहे, पण गहू तांदूळ दिल्यानंतर त्याच्याकडे जर पैसाच नसेल तर तो कसा जगणार, कसा खाणार, कसा शिजवणार, कसा पकवणार. आज गॅस सिलेंडर त्याला लागतं. या सगळ्या गोष्टींचा विचार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावा आणि ज्या पद्धतीनं दिल्लीतल्या सरकारने 5,000 रुपये ऑटो रिक्षा चालकांच्या खात्यामध्ये जमा केलेत, मला अपेक्षा आहे आपल्याकडनं की आपणसुद्धा महाराष्ट्रातील तमाम ऑटो रिक्षा चालकांच्या खात्यामध्ये किमान 5,000 रुपये दर महिन्याला आपण जर टाकले तर तो महाराष्ट्रामध्ये जिवंत राहील, जगेल, एवढीच आपल्याकडनं अपेक्षा करतो. आणि आपल्याला परत एकदा धन्यवाद देतो की आपण या कोरोनाच्या महामारीमध्ये महाराष्ट्राला सांभाळताय, त्याबद्दल खरोखरच मी आपलं अभिनंदन करू इच्छितो. धन्यवाद. जय भीम, जय विदर्भ.